तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने। हे एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण भक्तिमय सोहळा ह्या देवनगरीमध्ये पार पडतोय। आज संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं जे आहे ते प्रस्थान होणार आहे आणि या प्रस्थान सोहळ्यासाठी या ठिकाणी शेकडो हजारो संख्येने जे आहेत ते वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत। आपण जर पाहिलं तर मी सध्या या देहू मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे आणि माझ्या मागे ही संपूर्ण जी फुलांची जी आरास आहे ती या मुख्य प्रवेशद्वाराला केल्याचं आपण पाहू शकतोय। सोबतच जर पाहिलं तर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा जो सोहळा आहे तो इंद्रायणी काठी या ठिकाणी रंगत असल्याचं जे चित्र आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वत्र जो आहे तो भक्तिमय या ठिकाणी वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थातच जर पाहिलं तर अनेक दिवसापासून जे आहे ते पावसाचं वातावरण आहे, त्याच पद्धतीने पावसाचं वातावरण जे आहे ते आत्ता देहूनगरीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच जर आपण संपूर्ण जर परिसर पाहिला तर रामकृष्ण हरीच्या गजरात हा संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याचं चित्र पाहायला मिळतं।